मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काय आहे पात्रता व कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता पाहूया। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेचा लाभार्थी कोण असू शकतो? जी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे, वय 21 ते 60 वर्ष या वयोगटातील आहे, विवाहित आहे, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आहे, अशी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। तसेच महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे अशी व्यक्ती, तसेच जी महिला विवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, परित्यक्त्या आहे आणि निराधार महिला आहे, त्या महिलेचे वय किमान 21 वर्ष वय पूर्ण असावे। कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2. लाभार्थ्याचे आधार कार्ड. 3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. 4. सक्षम अधिकारी यांनी दिलेला 2.5 लाख रुपयाच्या आतील उत्पन्न दाखला. 5. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. 6. पासपोर्ट आकाराचा फोटो. 7. रेशन कार्डची झेरॉक्स. 8. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तसेच अर्ज कोठे करावा? ग्रामीण भागातील या योजनेच्या लाभार्थी पात्रतेसाठी अर्ज अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांच्याकडे करावा। तर शहरी भागातील लाभार्थ्यांनी अर्ज अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे जमा करावा। तर महिलेस ऑनलाईन अर्ज सेतू सुविधा केंद्र मोबाईल पोर्टलवर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा पुढील प्रमाणे राहील। अर्ज जमा करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून असेल। अर्ज जमा करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 असेल। तात्पुरती यादी प्रकाशन 16 जुलै 2024। तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै ते 20 जुलै 2024। तक्रार हरकतीचे निराकरण कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024। अंतिम यादी प्रकाशन दिनांक 10 ऑगस्ट 2024। लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-केवायसी करणे 10 ऑगस्ट 2024। लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024। त्यानंतर महिन्याचे देय प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत। वरील कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 28 जून 2024 च्या शासन निर्णयात उल्लेख केलेला आहे।